अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दुष्काळात साबळेवाडीसाठी वरदान ठरले दामू कान्हू साबळे यांची विहीर. साबळेवाडी प्रतिनिधी. सध्या पावसाअभावी अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली असून शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत साबळेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री दामू कान्हू साबळे हे गावकऱ्यांसाठी आधारवत ठरले. दामू साबळे यांनी स्वतःच्या खर्चातून आपल्या विहिरीतील पाणी संपूर्ण साबळेवाडी गावासह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. गावातील विविध भागांमध्ये नळ कनेक्शन देऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि याबाबत त्यांचे सुपुत्र योगेश दामू साबळे अण्णा यांनी सांगितलं की आमची स्वतःची पिके जळाली तरी चालतील, परंतु साबळेवाडीतील एकाही नागरिकाला पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही. त्यांच्या या भावनेतून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे. आजच्या काळात स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता संपूर्ण गावाच्या हितासाठी पुढाकार घेणारे लोक फार कमी आढळतात. दामू कान्हू साबळे यांनी केलेले हे कार्य केवळ पाणी पुरवठ्यापुरते मर्यादित नसून ते सामाजिक बांधिलकीचे आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. साबळेवाडी या परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत असून अशा समाजहित जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा योग्य त्या पद्धतीने गौरव होणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी अशोक पाचुंदकर, पुणे.